धर्ममुद्दाचा मी टिकवणार आहे, मला भीमाचा मी टिकवणार आहे। जातीवादी मनुवाद्याला सांगणं हे साजन, बाबासाहेब पुढं नतमस्तक व्हायला तुला मी शिकवणार। बाबासाहेबाच्या पुढं नतमस्तक व्हायला मी शिकवणार है, क्योंकि कुदरती हवा का कोई भी दाम नहीं होता। कुदरती हवा का कोई भी दाम नहीं होता। अगर दिल में नहीं है तो कोई भी काम नहीं होता। फकत मतलब के खातिर अगर मेरे भीम का नाम लेते, उन कमीनों का इस जहां में कभी नाम नहीं होता। कभी भी नाम नहीं होता। आणि म्हणून मस्त जागेवरती बसून एन्जॉय करायला गाण्याचा। माझं गाणं नाचण्यासारखंही असतं आणि वाचण्यासारखंही असतं। पण बाबासाहेबांसमोर कुणात चाललंय का? बाबासाहेबांना कुणात चालू दिलं का? असे आले ना गेले किती आणि भल्या भल्याची हरली मती। मगाशी मी पत्रिका वाचली, पत्रिका बौद्ध धम्म परिषदेची। आमदार साहेब होते, कोण कुठले नगरसेवक होते, कोण कुठले अध्यक्ष होते, कोण डिपार्टमेंटचे होते, कोणी सरकारी योजनेचे होते, कोणी पालिकेचे होते, कोणी ग्रामपंचायतचे होते। असे आले ना गेले किती भल्या भल्याची हरली मती। असे आले ना गेले किती बळीराम साहेब डोंगरगावकर वंचित बहुजन आघाडी। असे आले ना गेले किती भल्या भल्याची हरली मती। पण जित झुकती रती महारथी असा झाला भीमराव घटनापती। 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 असे आले न गेले किती भल्या भल्याची हरली मती। असे आले न गेले किती भल्या भल्याची हरली मती। जित झुकती रती महारथी असा झाला भीमराव घटना। जित झुकती रती महारथी असा झाला भीमराव
दिवसापासून आपण ऐकतोय लोकांच्या डोक्यात फक्त आपलं संविधान खुपतंय. काय खुपतंय? संविधान. आज ना तो हिंदू खतरे में ना तो मुसलमान खतरे में. आज ना तो हिंदू खतरे में है ना तो मुसलमान खतरे में है. इस भारत देश में अगर कोई खतरे में है तो ओनली बाबा साहेब का संविधान खतरे में. आणि ते संविधान, काही लोकांचं म्हणणं होतं की बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, आम्ही पण लिहू शकलो असतो. काही लोकांना वाटतं आम्ही पण संविधान लिहू शकतो, जे बाबासाहेबांनी केलं ते आम्ही करू शकतो. इमानदारीनं सांगा, तुमच्या आईची शपथ घेऊन सांगा, जे बाबासाहेबांना जमलं ते कोणाला जमल का? तोंडातून आवाज आला पाहिजे. महिला मंडळ, जे बाबासाहेबांना जमलं ते कोणाला जमल का? काही लोकांना वाटतं की आम्हाला जमू शकतं जे बाबासाहेबांना जमलं ते. तशा लोकांना मी सांगत असतो काय की शायरी शायरी सबको आने लगी तो फिर शायरी किस काम की. ज्या लोकांना वाटतं ना की बाबासाहेबांनी जे केलं ते आम्हीही करू शकतो, त्या लोकांना माझं सांगणं आहे, अरे शायरी शायरी सबको आने लगी तो फिर शायरी किस काम की. और हिजड़ों को अगर बच्चे पैदा हुए तो फिर औरत किस काम. बाबासाहेब बाबासाहेब once more. अरे शायरी शायरी सबको आने लगी तो फिर शायरी किस काम की. अरे शायरी शायरी सबको आने लगी तो फिर शायरी किस काम की. और हिजड़ों को अगर बच्चे पैदा हुए तो फिर औरत किस काम की. जित झुकती रती महारती असा झाला हिमना.